मुहूर्त पूजन झालेलं आहे। तर यंदा लालबागच्या राजाचं 91वं वर्ष आहे आणि आज सकाळी 6 वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि मूर्तिकार रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभ हस्ते चित्रशाळेमध्ये हे पूजन संपन्न झालेलं आहे। तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, लालबागच्या राजाचं मुहूर्त पूजन आज सकाळी संपन्न झाल्याचे आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय आणि यंदाचं 91वं वर्ष असणार आहे। काय सविस्तर माहिती? म्हणाली, दरवर्षी पावसाळा येतो आणि पावसाळा सुरू झाला की सर्वसामान्यांना वेध लागतात ते सण आणि उत्सवांचे, आणि या सणांचा महाउत्सवांचा राजा असतो गणेशोत्सव। आणि याच गणेशोत्सवामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं असतं ते लालबागच्या राजाकडे, आणि लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याचं काम जे आहे ते आज सुरू होतं पाऊल पूजनाने। आणि आज पहाटे 6 वाजता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पदाधिकारी आणि तसंच मूर्तिकार रत्नाकर कांबळी आणि संतोष कांबळी यांच्या उपस्थितीमध्ये पाऊल पूजन जे आहे सोहळा तो पार पडलेला आहे। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने गणेश भक्त जे दरवर्षी मोठ्या संख्येने गर्दी करतात, तसंच पाऊल पूजनाला पण गर्दी करतात। मात्र यंदा आपण पाहतोय की सातत्यानं लालबागच्या राजाने एक नवीन पायंडा जो आहे तो सुरू केलेला आहे। कुठलीही गर्दी होऊ नये यासाठी एक नियंत्रित जे आहे पाऊल पूजन जे आहे त्यांनी सुरू केलेलं आहे। त्यानुसार आज पहाटे सकाळी त्यांनी पाऊल पूजन जे आहे लालबागच्या राजा करून घेतलेलं आहे। आणि आजपासून लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ते घडवण्याचं काम जे सुरू होणार आहे। सर्वांना उत्सुकता आहे की गणेशोत्सव आणि गणेशोत्सवामध्ये आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेता यावं अशी सर्व गणेश भक्तांची इच्छा असते। पाऊल पूजनाने या गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचे पडगम जे आहेत ते वाजले असल्याचं आपल्याला म्हणू शकतो। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।